नमस्कार. आणखीन एका व्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या कार ब्लास्टबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चौकशी दरम्यान समजलं की दिवाळी दरम्यान हा हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन होता. बापरे, किती भयानक आहे हे सगळं. हे सर्व थांबवणं तर आपल्या हातात नाही, पण आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो की असं काही होऊ नये. सर्वजण आपल्या ठिकाणी निरोगी व आरोग्यदायी खुश राहावेत. तर सकाळी भाकरी आणि भाजी पिल्लू आणि मी खाऊन घेतलेला आहे. आणि इथं आहे हा मॉस्किटो मारण्याचा नेट. तर इलेक्ट्रिक नेट आहे हा. त्याच्यासोबत लाईटसुद्धा आहे इथं आणि चार्जेबल आहे. तर मच्छर खूप झालेले आहेत आणि सारखं मॉर्टिन लावणे, मॅट लावणे पण बाळासाठी थोडं रिस्की वाटतं, म्हणून हा मॉस्किटो मारण्याचा नेट हा मागून घेतलेला आहे पप्पांकडून. आणि त्यासोबतच पिल्लूसाठी पप्पाने एक नोटबुक आणलेली आहे, तर घरी आपलं एक्स्ट्रा होमवर्क करण्यासाठी. तर या नोटबुकमध्ये तिन्ही सब्जेक्टसाठी लाईन्स दिलेल्या आहेत, इंग्लिश, मॅथ्स, त्याचबरोबर मराठीसाठी. आणि इथं आलेलं आहे एक पार्सल. तर मी पहिल्यांदाच इलास्टिक फिटेड बेडशीट व फिटेड बेड प्रोटेक्टर जे असतं ना, ते ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर जे बेड प्रोटेक्टर आहे ते मॅट्रेस मी ऑलरेडी बेडवरती घातलेलं आहे आणि त्यावर येतो हा बेडशीट. तर याचा कलर मरून आहे आणि हा मटेरियल कॉटन आहे. किंग साईज बेडशीट आहे, स्ट्रेचेबल आहे. कितीही मोठा बेड असला तरीही याला व्यवस्थितरित्या परफेक्ट बसतं. आणि आणल्यानंतर एकदा याला वॉश केलेलं आहे तर क्वालिटी अतिशय छान आहे, जबरदस्त दिसतो. आणि याच्यासोबत भेटलेले आहेत 2 पिलो कवर. तर अट्रॅक्टिव्ह असं डिझाईनमध्ये हे दोन्हीही मला भेटलेले आहेत आणि पप्पांनाही हे खूप आवडलेलं आहे. आणि लहान मुलांना जितक्या गाड्या घ्याल, जितकी खेळणी घ्याल तितकी कमीच पडतात. तर विनूही असाच आहे, जेव्हा कधीही बाहेर जातो पप्पांसोबत तेव्हा काही ना काहीतरी गाड्या घेऊन येतोच. आणि ही त्याला त्याच्या मामाने आणलेली आहे मस्त अशी कार. तर प्रत्येक वेळी येताना तो त्याच्यासाठी काही ना काहीतरी मस्त अशा कार घेऊन येतो आणि पप्पाही त्याच्यासाठी भरपूर खेळणी घेत असतात, भरपूर कपडे घेत असतात. तर त्याची खूप 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 मजा असते इकडं. तर दुपारच्या वेळी थोडे बाळाचे कपडे अरेंज केले, छोट्या बाळाचे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होतो माडीवर, कारण पप्पांनी वॉशिंग मशीन घेतलेली आहे नवीन. तर त्याच्यासाठी एक स्टँड त्यांनी ऑर्डर केलं होतं, ते आज आलेलं आहे. तर ही मशीन जी आहे ती टॉप लोड मशीन आहे, त्यामुळे या मशीनसाठी स्टँडची काही आवश्यकता नव्हती, पण पप्पांनी ते ऑर्डर केलेलं होतं. स्टँडमुळे फायदा काय होतो, तर वॉशिंग मशीनची उंची वाढते, तसेच व्हायब्रेशन थोडे कमी होतात. आता जर तुमची फ्रंट लोड वॉशिंग मशीन असेल तर हे स्टँड तुम्हाला फायदेशीर ठरू शकते, कारण यामुळे मशीनची उंची थोडी का होईना पण वाढते, त्यामुळे मशीनमध्ये कपडे घालणे व काढणे इझी पडते. पण या स्टँडमुळे हा फायदा नक्कीच होईल की मशीन खालील जागा साफ करणे खूप इझी होईल आणि स्वच्छता देखील राहील. त्याचबरोबर स्टँडच्या खालच्या जागेचा वापर आपण इतर गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो. जर तुम्ही मशीनसाठी स्टँड घेणार असाल तर अगोदर जागेचा विचार करा, आपली वॉशिंग मशीन कोणत्या प्रकारची आहे हा सुद्धा विचार करा आणि मग स्टँड खरेदी करायचं की नाही हे तुम्ही ठरवा. तर पप्पाने कोणती मशीन घेतलेली आहे ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन, तर तुम्हाला दाखवेन कोणती मशीन आहे. तर दिवाळीमध्ये ऑफर सुरू होते आणि त्याच्यामध्ये पप्पाने ही मशीन ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे. तर वॉशिंग मशीनमुळे आपला जवळजवळ 1 ते पाऊण तास वाचतो, म्हणजे किती आपल्याला फायदा झालेला आहे पहा या मशीनमुळे. एवढा वेळ आपण इतर कामासाठी देऊ शकतो, स्वतःसाठी देऊ शकतो. तर अशा प्रकारे वॉशिंग मशीन स्टँडवर ठेवून इथं आमची झालेली आहे. त्याच्यानंतर मी गेलेली आहे खाली. आणि विनूची मस्ती काही संपत नाही, तो दिवसेंदिवस थोडा मस्तीखोर होत चाललेला आहे. त्याच्यानंतर आम्ही घेतलेला आहे, विनू आणि मी दोघांनी मस्त असा चहा, त्याच्यासोबत चकली, चिवडा, आपला दिवाळीचा फराळ. आणि विनूला ना एखादं ड्रॉइंग काढून द्यावं लागतं नेहमी, रोज एखादं तो ड्रॉइंग कलर करतो. तर इथं मी त्याच्यासाठी एक छान अशी कार काढून दिलेली आहे. त्यानंतर विनोदची घेतलेली आहे थोडीशी स्टडी, कारण आता शाळा त्याची खूप चुकणार आहे आणि मला घरीच त्याचा अभ्यास घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे त्यांना अर्धवट कलर केलेला आहे इथं मी काढून दिलेला कारला. तर आमच्या वरच्या सर्व रूमसाठी आम्ही इटालियन डोअर बसवायचे ठरवले आहे. अजून बेडरूमचे दरवाजे बसवायचे आहेत. इटालियन डोअर बसवल्यामुळे घर आकर्षक दिसतं. मॉडर्न डिझाईनमुळे या डोअर्समुळे घराला एक मस्त असा लूक मिळतो. आणि याच्या गुणवत्तेबाबत बोलायचं झालं तर हे दरवाजे चांगल्या साहित्यापासून बनवले असतील तर ते सुरक्षितसुद्धा असतात आणि दीर्घकाळ टिकतातसुद्धा. इटालियन डोअरमुळे घराला एक प्रीमियम असा फील येतो.
तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू.